मी तिसऱ्यावर आज सगळेजण आले बरं शाळेमध्ये. पाऊस आहे, सगळ्याच्या वडिलांनी पाठवले, जा रे बापा तू सकाळी, आज पाऊसच पाऊस आहे, आम्ही घरी राहतो. आणि आज काय आज पुन्हा सण आहे बरं. आज घरी गेल्याबरोबर काय भेटन कोणाच्या घरी, हा आहे का नाही. पण हा त्याचे डोळे काढून लावले रे, या विद्यार्थ्याचे डोळे काढून लावलाय. ये तुम्ही समोर या, समोर 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 या, बघा बरं इकडं या या. पाय याचे डोळे किती लाल दिसत आहे, झोपे नाही झाली याची. हा बरोबर आहे का. रात्रभर 2 वाजेपर्यंत पाहिला असेल हा, बरोबर आहे ना. किती लाल आहे. आणि त्याचे पाय परत झोपेतून उठल्यासारखं वाटतंय. हाय 12 वाजेपर्यंत बघितलाय, आहे का नाही. हा हा झोपतच राहते. आता घरी टीव्ही पाहायला म्हणून तो काय करताय, वर्गात झोपत आहे. बरोबर आहे का नाही. मग याचे डोळे लाल झाले, हे कशामुळे झाले, मोबाईल पाहिल्यामुळे, आहे का नाही. हा बस रे दादा तू तिकडं बघा, हे कशामुळे हो, मोबाईलची स्क्रीन, टीव्हीची स्क्रीन. आणि आज आपला विषय तोच आहे, कोणता, स्क्रीन टाइम. कोणता आहे, स्क्रीन टाइम. तर आपण त्याच्याबद्दल थोडक्यात आपण आता माहिती बघू. आणि माहिती बघणार तर तुम्हालाच चर्चा करायची आहे. तुम्हाला पुस्तक मिळाले आहे का नाही नवीन वाले. हा त्याच्यामध्ये 20-21 नंबरचे पान, 20 नंबरचा पेज खोला, त्याच्यामध्ये आहे पा स्क्रीन टाइम, आहे का नाही. हा आता तुम्हाला चित्र दिसत असन, कोणते कोणते चित्र आहे पा, 5 चित्र आहे का, आहे. किती चित्र आहे, 5 चित्र आहे. आता त्या 5 चित्राची माहिती तुम्हाला सांगायची आहे बरं. आता इथं आपण काय करणार आहोत, जोड्या पाडणार आहोत. इकडचे विद्यार्थी उठा बरं, तुम्ही 3 जण 4 जण उठा बरं, उठा. हे इकडे हुशार आहे ना, या हुशार बरोबर तुम्ही हो जा. तुम्ही बसा तिकडची लाईन, हा तुम्ही उठा बरं. हा इकडची लाईन उठा, हा इकडे येऊन बसा. हा तिकडे बसा सर. हा चित्र दिसताय या, तुम्ही या 2 जोडी. आता आपण जोडी पकडू. आपण पहिला चित्र, दुसरा चित्र तुमच्यासाठी आहे बरं. तुमची जोडी कुठे गेला, तुमचा मित्र कुठे गेला. अरे तू इकडे येऊन जा. हा तिसरा तुमच्यासाठी मिळाला ना तुम्हाला अजूनपर्यंत. पान नंबर 20-21 आहे बरं सर. जास्त मोबाईल वापरू याचे तिसरा नंबर दिसताय का. हा तुम्हाला 4 नंबरचा चित्र आहे. हा तुम्हाला 5 नंबरचा. तुम्हाला पुन्हा पहिल्या नंबरचा चित्र आहे दोघा. तुम्हाला सवय सवय. हा चर्चा तुम्हाला दोघांनाही करायचं आहे, त्याच्यावर तुमचे मत सांगायचं आहे, त्या चित्रामध्ये काय आहे. आणि इथं येऊन दोघांनाही आपले मत प्रकट करायचे आहे. लक्षात आलं का सर्वांना. चला चर्चा करा. तुमच्यासाठी वेळ 2 मिनिटं आहे फक्त. 3 नंबर. हो हा ते मागचे विद्यार्थी 2 ते जोडी आहे, ते मागची जोडी. तुम्ही या बरं, तुम्ही नुसते मागेच बसता. या समोर, या समोर लवकर. हा सांगा बरं तुम्ही त्या चित्राबद्दल काय वाटते तुम्हाला. तर हा पहिला चित्र आहे ते गुंजन घरी असली की नेहमी टीव्ही बघते. ती जेवताना आणि घरचा अभ्यास करताना टीव्ही बघते. हो का. हो तर आम्ही चर्चा केली सरांसोबत हा की त्या गुंजनला आता एवढी टीव्हीची सवय झाली आहे की तिचा दुसरा काम करत असताना आता 12 वाजले तर टीव्हीवर हे चालू असेल. हो का. हो मग तुम्ही पाहता का टीव्ही घरी. थोडा वेळ पाहतो, आम्हाला पाहू नाही देत. मग तो सांगत होता तो दादा, तो तिकडचा तुझा मित्र, मस्त टीव्ही पाहते म्हणून. नाही. हा हो का. बरं बरं बरं. तिकडचे ते तिकडची जोडी. बर तू आता एक हुशार विद्यार्थी देऊ ना मी तुला एक.
तुला 5 मिनिटं लागन. बरं बरं, या तुमची जोडी या बरं. ते जोडी आता तुम्हाला वेळ पाहिजे ना तुम्हाला. तर या चित्रामध्ये नाही का तन्मय आणि त्याचे मित्र आहे. हम्म. तर ते रविवारला लॅपटॉपवर कार्टून बघतात आणि बघता बघता स्नॅक्स खाता खाता तासन तास त्यांचे निघून जातात. त्यामुळे त्यांचा वेळ खूप जातो. बाकी त्यांना खेळांची संधी वगैरे मिळत नाही. पण रविवारच आहे असे त्यांना वाटते. तुमच्या त्यामुळे घरी ते- कॉम्प्युटर करता का? नाही तो तन्मय माया? आहे. मी नाही जात त्याच्याकडे. त्याच्याकडे नाही जात तू? नाही, नाही. काहून नाही जात रे? नाही नाही, मला नाही आवडत. मला खेळायला आवडत. बरं बरं, तुझा काय चालू आहे रे? तू सांग आता. त्यांना दोघांनाही चुकीच्या सवयी लागलेल्या आहे. प्रत्यक्षात ते बाहेर ग्राउंडवर खेळायला पाहिजे होते. नाहीतर माझ्यासारखे त्यांचे डोळे लाल होते. हा, आता बरोबर ओळखला तू. हा, या तुम्ही या बरं. या चित्रामध्ये हा राकेश आहे ना, हम्म. टीव्हीवर जसे ऍक्शन पिक्चर पाहते तसंच हा. करून पाहते. हा, तुला तर मस्त आवडते रे फायटिंगचे. म्हणून तू त्या दिवशी फायटिंग खेळत होतास. हा, मला आठवते ना. हा, आणि तसंच चित्र आम्हाला. आता आठवलं बरोबर. पण याला माझ्यासारखंच नाही का, हम्म. माझे आई बाबा मग मला बाहेर खेळायला पाठवतात. हो का? म्हणजे असे टीव्ही पाहिल्याने डोळे खराब होतात. हा, म्हणजे शाबा, बाहेर तुझे आई वडील हुशार आहे मग. हा, जेवढा मला चष्मा लागला ना म्हणून. बंद केलं मी आता. हा इंडोर गेम्स खेळायला पाहिजे याला. हा, कॅरम, तू खेळतेस का तू बुद्धिबळ. मग? हा, मी खेळतो. मला काय आवडतं. खेळते? कॅरम खेळतो, अरे वा. बुद्धिबळ खेळतो, हा. बॅडमिंटन मला शिकवशील का मग? मला खेळता येते हा, सारे. बरं बरं, कोणी- बरं कोणी शाबास. अशी तिरपी जाते, हा. कोणी 1 2 3. मला शिकवशील बरं? हा, मला उद्या आणू सर. हो हो, आपण मग मिळून त्या घेऊ. आपल्या हा. त्या पेटी मला मध्ये शिकशील बरं? मी तुमच्याकडून शिकेन. त्या पेटीमध्ये हा, आपल्या मला येत नाही. खेळायच्या. हा, तुम्ही बरं बरं. काढतच नाही तो कधी हा, साहित्य. मग तू चष्मा कमी कर बरं लवकर. हा, या गटवाला या. तर तिसऱ्या चित्रामध्ये सर वरूनची ताई दाखवली आहे. हा, तिला ना रात्री फोनवर तासन तास बोलायची सवय आहे. हम्म. मित्र मैत्रिणीशी ती बोलत राहते आणि सोबत चित्रामध्ये सर मोबाईल पाहताना पण दिसत आहे. हा, तेव्हा ते पाहत आहे. तू पाहते का टीव्ही मोबाईल? हो सर, थोडा पाहतो. थोडंसं दिला पाहते. तर बरं, नाही का? बरं, हा, हा. आई रागवली का मग ठेवूनही देतो. हा, ती पहा बरं मस्त टीव्ही मोबाईल बघत असन म्हणून पण तुझा चष्मा लागला आहे. हा तर मोबाईल जास्त नाही पाहायला पाहिजे सर. हा, नाही पाहायला पाहिजे. हो. थोड्या वेळाने डोळे पण दुखायला लागतात. हा हा, अशा प्रकारे हा स्क्रीन टाइम आहे. हा काय आहे? स्क्रीन. तुम्ही जेवढा जास्त स्क्रीन पाहाल याला स्क्रीन पाहणे म्हणते. काय? स्क्रीन. जो वेळ घालवता तुम्ही कोणत्या याच्या कॉम्प्युटर असो, व्हिडिओ असो, मोबाईल असो, ज्याच्यावर तुम्ही जास्त वेळ घालवता त्याला स्क्रीन टाइम. आता तो स्क्रीन टाइम आता आपण किती वेळ घालवायचा आणि त्याचे फायदे आहे की तोटे आहे? फायदे तुम्ही सांगा. जे वापरत आहे त्याचे फायदे हा इकडचा एक गट सांगेल पूर्ण, आणि याचे दुष्परिणाम सांगा या स्क्रीन टाइमचे इकडचे. फायदे दिले नाही आहे तुमच्या पुस्तकात, दिले आहे का? फायदे विचारले का? पहा बरं, आहे का? हा, उपाय सांगा मला. आता तुम्ही उपाय सांगा, इकडे दुष्परिणाम सांगा. या गटाला परिणाम सांगा बरं इकडचे गटवाले. आता ही मोबाईल पाहिल्यामुळं जे डोळे जे आहेत डोळे जाण्याची शक्यता जाणे म्हणजे कमजोर होईल. आणि आळस आळस. हा अनास्था हा भूक न लागणे हा, या सगळ्या गोष्टी मी पेपरमध्ये वाचलो होतो सर. पेपर मध्ये वाचला तू? मग तुझे डोळे लाल दिसते ना मग. हो सर, लाल दिसते. हा मोबाईल नाही पाहिजे सर. हा, सर पेपर मध्ये वाचल्यामुळं मला झोपच नाही लागली रात्री. असं हो का? हा हा, पावसाही आला ना सर काल. असं हो. ती झोप नाही लागली. हा, तू सांग रे दादा, तू सांग बरं. सर मोबाईल किंवा कोणतीही स्क्रीन पाहिले ना तर आपले डोळे तर खराब होतात. परंतु आपण जास्त वेळ पाहत राहिल्यामुळे आपण खेळायला महत्व नाही देत. खेळत नाही बाहेर. त्यामुळे नाही का त्याचे शरीर मजबूत नाही. जेवढी नाही हा, आता समजला का नाही? सर्वांना समजताना परिणाम
हा आता तुम्ही उपाय सांगा बरं याच्यावरचे, इकडचे गट. कम्प्युटरवर जास्त काम करायचं असेल तर त्याला स्क्रीन लावायला पाहिजे. हा छान उपाय सांगितला, हा हुशार आहे. हा तुझ्या घरी काम. बाजूला पाहिजे. हा थोड्या थोड्या वेळाने आपण टीव्हीच्या बाहेर पाहता येईल. हा मोबाईल किती वेळ पाहायचा मग तुम्ही सांगा बरं, उपाय सांगा. मोबाईल किती वेळ पाहायचा उपाय सांगा. एक नियम करून टाकायचं हम्म. मोबाईल स्क्रीन टाइम कमी करण्याचा. समजा जेवणाचा वेळ आहे त्या वेळामध्ये टीव्ही मोबाईल जेवताना मोबाईल पाहायचा का? हा 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 बघते आता, हा लका भेटला, हा भेटला. मी कधी कधी यायच्या घरी जात नाही. हा मोबाईल पाहत राहते. हा मोबाईल मी शिवाय देते. हा याचे बाबाही सांगत होते त्या दिवशी मला. हा बरोबर आहे. हा मोबाईल बंद करा, सगळे मिळून जेवण करायचं. हा बोला, आता बघशील का मोबाईल नाही. हा तुम्ही सर सांग. असंही होऊ शकते ना सर, हा. मोबाईल पाहण्यापेक्षा जर मैदानात जाऊन खेळला तरी क्रिकेट व्हॉलीबॉल वगैरे काही हा अरे ते तर चांगलं आहे, बॉडी बनते. हा मग दादागिरी करतात आपल्याला, पण दादागिरी करायचं नाही. लक्षात आलं का? हा हा चांगला एक मित्र ठेवायचा, हा त्यासोबत संध्याकाळी फिरायला फिरायला जायचं. एक मैत्रीण ठेवायची. हा अरे सर हा खूप कार्टून आहे सर बरं का. नाही, मैत्रीण ठेवायचं असं काही नाही, मैत्रीणच ठेवायचं. हा हा आता लक्षात आलं तुम्हाला. मग कोणताही स्क्रीन टाइम जास्त जर राहिला तर आपल्या डोळ्यावर काय होतो, परिणाम होतो, आपल्या शरीरावर परिणाम होतो. मग ह्या गोष्टी तुम्ही आता घरी गेल्यावर कोणाला सांगाल? हा पण आई बाबा सांगण्यापुढे तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला मोबाईल नाही कमी पाहावा लागेल, कराल ना तुम्ही. आणि आई बाबाला सांगायचा, तुमची लहान बहीण असेल ना छोटीशी किंवा मोठा भाऊ असेल ना त्यालाही सांगा. लक्षात आलं का? हा मला उद्या येऊन सांगा तुम्ही काय काय केलं, घरी सांगितलं का नाही. तुमचे आई बाबा भेटले ना, मी विचारलो आणि तुम्ही जर सांगितलं नाही तर मग मला लक्षात येऊन जाते खरंच तुम्ही करताय का नाही सांगितल्याप्रमाणे. हा ठीक आहे, भेटू उद्या आपण. जो पाठ घेतला नियोजन चांगलं होतं. सरांनी जे सुरुवात केली प्रस्तावना चांगली केलेली आहे. त्याच्यानंतर सूचना पण स्पष्ट होत्या. जोडीमध्ये जे कार्य केलं ते पण दिलेलं आहे. थोडासा बोलण्याचा जो वेळ आहे सरांचा जास्त असला आहे असं मला वाटते. म्हणजे कमी वापर करायला पाहिजे होता, मुलांना जास्त बोलायला द्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर वर्ग व्यवस्थापन प्रभावी होतं असं मला वाटते आहे.